स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि मी पूजा सिंपल अशी पूजा मांडलेली आहे. तर आता चला पूजा झालेली आहे आपली, तर तुम्हाला दाखवते मी कशी पूजा मांडलेली आहे ते. पूजा मांडणी झालेली आहे आणि इथं देवीचा फोटो वगैरे. तर आता पूजा झालेली आहे, पण पोथी वाचायची आहे. पण मुली आल्याशिवाय आपल्याला आहे ना पोथी वाचायची नाही, कारण त्या आल्या की त्यांना पण आवडतं. तर त्यांच्यासमोर आता आपण पोथी वाचणार आहोत. तर चला मी पोथी वाचायच्या वेळेस तुम्हाला दाखवते. तर आता पूजा करून झालेली आहे आणि इथे ना आता कडू लाडू करायचे आहे. तर जो बाजार आणला होता ना, आता ते जे खारीक वगैरे आहे त्यातलं ते बी काढून घ्यायचं आहे. खोबऱ्याचे पण जे बारीक बारीक खांड आहे ते करून घ्यायचे आहे. तर इथे या गोडंब्या आहे. तर सर्व बाजार मी आता काढून घेते आहे. मेथी पण आणलेली आहे आपण. तर जो बाजार पाहिजे होता तो सर्व बाजार आता इथं आणलेला आहे. आणि आता आहे ना आपल्याला याच्यात त्या सर्व ज्या बिया आहेत त्या ज्या खारकमधल्या आहे त्या काढायच्या आहे. तरी हा माझ्या अंदाजे 1100 ते 1150चा बाजार झाला होता. तर चला आता पटपट काढून घेते. तर इथं बघू शकता, इथं आपण आहे ना 2 किलो गूळ घेतलेला आहे, 1.5 किलो खोबरं आहे, 1.5 किलो 2 प्रकारचे खारीक आहे, पावशेर काजू बदाम आहेत आणि या गोडंब्या आहेत. तर हा सर्व बाजार आहे ना माझ्या अंदाजे 1150 का काही रुपयाचा झाला होता. तरी अजून तेल बाकी आहे. तर आता आहे ना मी हे खारीक फोडून घेते आणि आज काय होणार नाही, पण मी जशी जमेल तशी रेसिपी शेअर करते. तर चला आता हे करून घेते मी. तर आता खोबरं आहे ना मी मस्त असे गुटके करून ठेवलेले आहे आणि ह्या जी खजूर आहे ना ती अशी बारीक केलेली आहे. त्याच्यातलं बी काढलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि एवढं सारं बी निघलेलं आहे. तर चला ते भरून ठेवते मी. तर आपण आता निघालेलो होतो मावस बाहेरच्या इथं. तर तिथं काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण तिथं गेल्यानंतर आहे ना, म्हणजे हा व्हिडिओ आधीचा आहे, कारण आहे ना माझ्या ज्या मावस नणंदबाई आहे त्यांच्या सासू एक्सपायर झाल्या होत्या. तर आमच्याकडं दारावर जातात, तर तिथं दारावर गेले होते. तर येता येताच आम्ही जे मावस माझे भाई आहे त्यांच्या इथं गेलो होतो आणि इथं पाया पडायला लागले होते. तर त्या माझ्या सासूबाई बोलत होत्या की दारावरून आल्यानंतर पाया पडत नाही. आणि हे तिथलं छान असं वातावरण. आता तिथं आम्ही जाणार आहोत, तिथं तुम्हाला तिथली मी होम टूर पण देणार आहे आणि माझे जे मावस सासू सासरे आहेत त्यांची ओळख तुम्हाला करून देणार आहेत. तर त्यांचा मुलगा एक आर्मीमध्ये गेलेला आहे आणि एक आता तो काय करतोय मला माहीत नाही आहे. तर त्यांना 2 मुलं आहेत आणि त्यांची इथं जाऊन आल्यानंतरच इथं तेच मोठे बाया आहे, म्हणजे त्याच आत्यांचे मोठा मुलगा. तर त्यांच्या इथेही गेलो होतो. तर त्यांना काय मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ घ्यायच्या उद्देशानं मी हा शूट केलेला होता, पण नंतर म्हटलं चला लाँग व्हिडिओमध्ये टाकून देऊ. तर त्यांचंही असं जुन्या पद्धतीचं असं छान असं घर आहे आणि दुग्ध व्यवसाय करतात, ते शेती पण करतात आणि ते त्यांच्या नातीला घेऊन बसलेले होते. तर तिथंही थोड्या गप्पा मारल्या, चहा वगैरे घेतलं आणि जास्त तिथंही मी काही शूट केलेलं नाही आहे. तर अजून आमच्या नातेवाईकामध्ये यूट्यूब हा काय विषय एवढं काही माहीत नाही आहे, त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही. चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. घरी आल्यानंतर आपल्याला ना लाडू करायचे होते. तर म्हणजे हा आधीचा व्हिडिओ आहे. आता हा लाडूचा बाजार वेगळा आणि ते लाडू केलेले ते वेगळा. तर चला आता आपण घरी गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की लाडू आपल्याला कशी करायचे आहे ते.
तर इथे ना गहू घेतलेले आहे. आता इथे ना 1-1 किलोचंच गव्हाचं जे लाडू आहे ते आपल्याला करायचे आहे. काजू बदाम घेतलेले आहे, मेथी थोडीशी भाजून घेतलेली आहे. तर आता आहे ना मेथी आपल्याला जे बारीक पीठ आहे तसं दळून घ्यायचे आहे. आणि इथं गूळ आहे ना, मी गूळ बारीक करून घेतलेला होता. 1 किलो गूळ असेल, 1 किलोच्या थोडासा वरती होता. आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. तेलही आपल्याला 1 किलोच्या आसपास टाकायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. तर काय मी तेल आहे ना काय मोजून घेतलं नव्हतं, कारण डब्यातलं तेल टाकलं होतं. पण तर चला आता आहे ना, जे तेल आहे त्याला गुळामध्ये टाकल्यानंतर छान असा जो पाक आहे तो तयार होईपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचा आहे. आता बघू शकता तुम्ही पाक तयार झालेला आहे. इथं मेथी दळून घेतलेली आहे. काजू बदामही आपण इथं मस्त छान असे बारीक करून घेतलेले आहे. आणि ही मेथी आहे. तर चला आता आहे ना, जे आपण गव्हाचं पीठ होतं म्हणजे जे भाजलेले गहू आहेत ते घेतलेले आहे. त्यामध्ये काजू बदामची जे आपण पेस्ट आहे ती टाकलेली आहे. पेस्ट नाही सॉरी, बारीक करून घेतलेले. आणि इथं जे खारीक खोबरं होतं 1-1 किलोचं प्रमाण घेतलं होतं आपण, तर तेही आपण गिरणीवरून दळून आणलेलं आहे. तर तेही यामध्ये ॲड करायचं आहे. आणि हे चांगलं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्याचे थोडेसे असे गोळे बनलेले असतात. तर चला आता हे सर्व आहे ना, मी ज्या पीठ आहे आपलं गव्हा म्हणजे जे भाजलेले गव्हाचं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर चला छान असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे मेथी आहे दळलेली भाजून आणलेली ती यामध्ये टाकायची आहे. तर चला मग मस्त असं आपलं जे मिश्रण आहे ते मिक्स करून घेते. आणि आपण जे भाजलेले गहू आहे ना ते जास्त गरम म्हणजे जास्त बारीक पण नाही दळायचे आहे, थोडीशी गरमरीत दळायचे आहे. आणि आता इथं आहे ना, मी जे खारीक खोबरं दळलेलं आहे ते आणि जी आपली पिठी आहे ती एकत्र करून घेत आहे. ते एकत्र करून घेतल्यानंतर आपले जे काजू बदाम आपण घेतलेले बारीक केलेले आहे तेही यामध्ये टाकायचे आहे. आणि ते टाकल्यानंतर आपण जी भाजलेली मेथी आहे ती दळलेली आहे ना ती वरतून टाकायची आहे, की जेणेकरून आपला जो गुळाचा पाक आहे तो त्यामध्ये पडेल आणि मग जास्त काही जी मेथी आहे आपली कडू लागणार नाही. तर चला आता ते ही यामध्ये ॲड करून घेते. जो पाक आहे तो आपण टाकून घेऊया. तर आता मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि आता आपल्याला आहे ना मिश्रण एकजीव झाल्यानंतर लाडू बनवायचे आहे. तर बघू शकता तुम्ही छान असे आपले लाडू तयार होत आहेत आणि खूप टेस्टी आणि रुचकर असे आपले लाडू लागतात. तर बघा मी याचे छोटे छोटे लाडू जे आहे ते आता बांधून घेत आहे. तर या तुम्ही सर्वजण लाडू खायला आणि तुमच्याकडे लाडू करण्याची पद्धत कशी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक्यू.